जय जय श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा कशी दूर करायची, मनशांती कशी मिळवायची आणि घरात सुख समृद्धी कशी आणायची याविषयी सविस्तर माहिती मिळणार आहे। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्वामी समर्थांच्या कृपेने या उपायांचा लाभ घ्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमच्या स्वामी भक्त प्रीती चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा। चला तर मित्रांनो, बघूया स्वामी समर्थांचे प्रभावी तोडगे आणि उपाय। दीप प्रज्वलन। दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा। यामुळे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते। दहीभात उपाय। अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका। हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा। सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका। यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते। गोमूत्र शांती। प्रत्येक शनिवारी आणि अमावस्याच्या रात्री गोमूत्रात टाकून उंबरट्यावर पट्टा ओढा। यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। नारळ पूजन। सोमवार आणि एकादशी या दिवसांनी नारळ फोडू नये, कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो। गाई माता पूजन। गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते। आपण गायीमध्ये 32 कोटी देवांना शोधतो। गायीला हाकलून लावू नये। गायीला अन्न आणि गूळ द्यावे। यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते। झाडांची नियमित काळजी घ्यावी। तसेच झाडाला नियमित पाणी द्यावे, त्याला स्वच्छ ठेवावे। मीठ दान। सायंकाळी घरातून मीठ, पैसे, झाडू देऊ नये, कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते। मित्रांनो, सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कधीही दान करू नये किंवा हे पदार्थ कुणाला देऊ नये, कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि हे पदार्थ, दूध हे गायीचे उत्पादन आहे। देवघरात डावीकडे कलश, त्यावर नारळ आणि शेंडई ठेवावी। उजवीकडे दीपक ठेवावा। तसेच देवघराची रचना ही योग्य असावी। कामावर जाताना कामाचा बबरा करू नये, अन्यथा कामात विचलित व्हाल। उपाशीपोटी कामावर जाऊ नये, काहीतरी खाऊनच बाहेर पडावे। उत्साही राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर आंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र 20 मिनिटे म्हणा। पती पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा। दररोज नियमित हे उपाय करावेत। देवीच्या 3.5 पीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खणा नारळाने देवीची ओटी भरावी। तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी ही देवीची शक्तिपीठे आहेत। घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरची पुसावी। दररोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे, दिवा लावावा आणि 5 प्रदक्षिणा घालत आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प करावा। कामात यश मिळवण्यासाठी, महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बाळगा। श्रीयंत्राविषयी मी तुम्हाला पुढील व्हिडिओत आणखी नीट आणि महत्त्वाचे उपयोग कळवेल। शांत झोपण्यासाठी किंवा शांत झोप येण्यासाठी भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे। सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे। तसेच सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी सुरुवात करण्यापूर्वी ड्रायव्हिंग सीटला हात लावून आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करावे आणि नंतरच ड्रायव्हिंग सुरू करावे। पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फूल व्हावे आणि उदबत्ती लावावी। दुकान बंद करून जाताना कुलदेवचे, इष्टदेवतेचे, वास्तुपुरुषाचे आभार मानावे। दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करावा। तसेच कोणाचाही निरोप घेताना
येतो म्हणावे, जातो म्हणू नये. घरातील शांतता टिकवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याची सवय टाळावी. घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे, विटा, शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धता करून घ्यावी. तसेच देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे. घरात शुभकार्य संपन्न झाल्यानंतरही आपल्या कुलदेवतेचे दर्शन घ्यावे. आत्मबल वाढविण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी. नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटांचा सामना करण्याचे धैर्य आपल्या अंगी येते. तर मित्रांनो, स्वामी समर्थांच्या प्रभावी उपायांमुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल, सकारात्मकता वाढेल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आमच्या स्वामी भक्त प्रीती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढील व्हिडिओसाठी कोणत्या विषयावर माहिती हवी आहे तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत पुन्हा भेटूया. स्वस्थ रहा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहू द्या. जय जय श्री स्वामी समर्थ.